नाही, याचे दोन पार्ट आहेत. हम्म. पहिला पार्ट असा आहे की त्या JRचं जे हेडिंग आहे हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीतून, हम्म. तर हीच मुख्य म्हणजे धुळफेक आहे. हे जरांगेची ती मागणी चुकीची होती. गॅझेटियरचा अभ्यास असेल नसेल, गॅझेटियरचा रेफरन्स घेता येतो, त्याच्यामध्ये नोंदी नसतात. आता त्यांनी ते गॅझेटियर मागितलं म्हणून जे एखाद्यानी बाल हट्टाने जी मागणी केली ती राज्य सरकारने पुरवली. तिथं हेडिंग दिलं आणि पहिल्या 1.5 पानावर तर प्रस्तावनाच दिली की कसं निजाम आणि हम्म. कसं काय JR मध्ये असला निबंध कधी मी बघितलेला लिहिलेला पाहिला नाही. पण मुळामध्ये याच्यामध्ये दुसरी बाजू जी ओबीसींना धोक्याची वाटती ती हम्म. अशी आहे की गेल्या 2004 पासून जो मराठा कुणबी मराठा JR आला, त्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन करून कुणबी दाखले काढले गेले आणि सर्रास ग्रामपंचायत पासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकाला धनदांडग्या प्रस्थापित देशमुख काय म्हणतात पाटील घराण्यांनी कुणबी दाखले काढले आणि ओबीसीच्या जागेवर डल्ले मारले. IPS IAS याच्यामध्ये MPSC UPSC ला कुणबी दाखल्याने मोठमोठी ज्या पोस्ट होत्या त्या कुणबी दाखल्याने आमच्या हिरावून घेतल्या गेल्या. आता या जरांगेंच्या मागणीच्या माध्यमातून आपण त्यांना श्रेय दिलं पाहिजे. काय का असं ना की शिंदे कमिटीच्या माध्यमातून काहीतरी यांनी चालना दिली. पण आता जे त्यांचं जे आहे त्याच्यामध्ये जे काय केलंय की म्हणजे सामाजिक मागासले पण कायदेशीररित्या सिद्ध होत नाहीये. वेळोवेळी राष्ट्रीय आयोगाने, राज्य मागासवर्ग आयोगाने, कोर्टाने फेटाळलंय. त्यामुळे मग बॅकडोर एंट्री करणं हाच एकमेव उपाय पण यांना ससाणेजी, दिसला. याला आणि बॅकडोर एंट्री कशी म्हणता येईल? ती जर मराठ्यांना जर दिलं असतं आरक्षण तर बॅकडोर एंट्री म्हणा. कुणबींना तर आरक्षण आहेच, फक्त कुणबी नोंदी त्या हैदराबाद गॅझेटनुसार ज्या आहेत त्या फक्त बघा आणि त्याच्यानुसार आम्हाला द्या एवढंच म्हणतात. मग याला बॅकडोर एंट्री कशी म्हणायची? कुणबींना तर आहेच ना आरक्षण. एक्झॅक्टली जे कुणबींच्या जाती घाटोळे, तिरोळे, जिरे ह्या कुणबी विदर्भातले ते तर आधीच कुणबी झालेले आहेत. आणि कोकणातले कुणबी हे जे नव कुणबी आहेत त्यांनी सोशल स्टेटस 1920 नंतर बदलला होता. आता परत 100 वर्षाच्या 150 वर्षापूर्वीच्या निजामाच्या आदिलशाहीच्या जर नोंदी तुम्ही मागून हे करत असताल तर मग याला बॅकडोर एंट्रीज म्हणायची ना.